नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईस आहे 11,837 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 16.07%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 3.72 लाख करोड रुपीजचा, म्हणजे जवळपास 4.25 लाख कोटी रुपयांचा. तर मित्रांनो, मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड शेअर सर्ज आफ्टर डिसेंबर सेल्स इन्क्रीज बाय 30%. तर मित्रांनो, मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडने आपल्या डिसेंबर 2024 महिन्याचा सेल्सचा आकडे डिस्क्लोज केले आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा टोटल सेल्स डिसेंबर 2023 मध्ये होता 1.37 लाख युनिट्स आणि आता डिसेंबर 2024 मध्ये मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडचा टोटल सेल्स आहे 1.78 लाख युनिट्स, म्हणजे मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडचा टोटल सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर 29.6%ने ग्रो झालेला आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे आज आपल्याला मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडच्या शेअर प्राईजमध्ये 5.5%पेक्षाही जास्तीचा अप्पर सर्किट पाहायला मिळाला आहे. आणि मित्रांनो, हा 5.61%चा अप्पर सर्किट छोटा नाही आहे, हा खूप मोठा अप्पर सर्किट आहे. कारण मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडचा मार्केट कॅपिटलायझेशन जवळपास 4.25 लाख कोटी रुपयांचा आहे. चला आता बोलूया आयशर मोटर्स लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 5,303 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 36.24%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 1.46 लाख करोड रुपीजचा, म्हणजे जवळपास 1.5 लाख कोटी रुपयांचा. तर मित्रांनो, ऑटो स्टॉक जम्प्स 7% आफ्टर कंपनीज इंटरनॅशनल बिझनेस ग्रोज बाय 19% इन डिसेंबर 2024. तर मित्रांनो, ऑटो स्टॉक आयशर मोटर्स लिमिटेडने आपले डिसेंबर 2024 महिन्याचा सेल्सचे आकडे डिस्क्लोज केले आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा इंटरनॅशनल बिझनेस इयर ऑन इयर बेसिसवर 90%ने ग्रो झालेला आहे डिसेंबर 2024 मध्ये. आणि याच अपडेटमुळे आज आपल्याला आयशर मोटर्स लिमिटेडच्या शेअर प्राईजमध्ये 8.55%चा अप्पर सर्किट पाहायला मिळाला आहे. आणि मित्रांनो, हा 8.55%चा अप्पर सर्किट खूप मोठा आहे, कारण मित्रांनो, आयशर मोटर्स लिमिटेड ही छोटी मोठी कंपनी नाही. या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 1.46 लाख कोटी रुपयांचा, म्हणजे जवळपास 1.5 लाख कोटी रुपयांचा. चला आता बोलूया JK लक्ष्मी सिमेंट लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 835 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये -6.25%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 9.83 थाउजंड करोड रुपीजचा, म्हणजे जवळपास 10,000 कोटी रुपयांचा. तर मित्रांनो, JK लक्ष्मी सिमेंट रिसीव गो अहेड फ्रॉम एक्सचेंजेस फॉर अमलगेमेशन प्लान. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, JK लक्ष्मी सिमेंटमध्ये JK लक्ष्मी सिमेंटचा असा प्लान आहे की आपल्या कंपनीमध्ये त्याचे 3 सबसिडरीज कंपनी मर्जर करण्याचा आणि या 3 कंपन्यांचे
नाव आहे उदयपूर सिमेंट वर्क्स, दुसऱ्या कंपनीचे नाव आहे हंस दीप इंडस्ट्रीज अँड ट्रेडिंग अँड तिसऱ्या कंपनीचे नाव आहे हायड्राईव्ह डेव्हलपर्स अँड इंडस्ट्रीज. तर मित्रांनो, याच्या मर्जरसाठी NSE आणि BSE कडून JK लक्ष्मी सिमेंटला नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट मिळाला आहे. आणि मित्रांनो, या 3 सबसिडरी कंपन्यांपैकी ही जी कंपनी आहे उदयपूर सिमेंट वर्क ही शेअर मार्केटमध्ये लिस्ट कंपनी आहे. तर चला बघूया JK लक्ष्मी सिमेंटमध्ये या 3 कंपन्यांचे मर्जर झाल्यानंतर या शेअर मार्केटमध्ये लिस्ट असलेल्या उदयपूर सिमेंट वर्क्सच्या शेअर होल्डर्सला काय मिळणार आहे. तर मित्रांनो, या मर्जर नंतर उदयपूर सिमेंट्स वर्क्स लिमिटेडच्या शेअर होल्डर्सला 4 शेअर मिळणार आहे. कोणाचे? JK लक्ष्मी सिमेंटचे. जर उदयपूर सिमेंट वर्क्स लिमिटेडच्या शेअर होल्डर्सजवळ जर या कंपनीचे 100 शेअर असतील तर. चला आता बोलूया संदूर मॅग्नीज अँड आयरन ओरेस लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 427.60 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये -5.21% रिटर्न दिले आहे. आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 6.93 थाउजंड करोड रुपीजचा, म्हणजे जवळपास 7,000 कोटी रुपयांचा. तर मित्रांनो, संदूर मॅग्नीज गेन्स आफ्टर रिसिविंग अप्रुव्हल फॉर एनहान्सिंग आयरन ओअर प्रोडक्शन लिमिट. तर मित्रांनो, संदूर मॅग्नीज या कंपनीला आयरन ओअर प्रोडक्शनची लिमिट वाढवण्यासाठी मंजुरी मिळाली आहे. तर चला बघूया ही कंपनी किती आयरन ओअर प्रोडक्शन करणार आहे. तर मित्रांनो, आता मंजुरी मिळाल्यानंतर ही कंपनी आपली आयरन ओअर प्रोडक्शन लिमिट प्रेझेंट 3.81 मिलियन टन्स पर ॲनम वरून वाढून 4.36 मिलियन टन्स पर ॲनम करणार आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ एंड करायच्या पहिले मी तुम्हाला सांगत आहे की माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.